नवीन वर्षाची पहिलीच अंगारकी संकष्टी आता चंद्रोदयाला फार वाट पाहावी लागणार नाही। जानेवारी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। मंगळवारी ही चतुर्थी आल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी असे म्हटले जाते। यावर्षी ही तिथी 6 जानेवारी आणि 7 जानेवारी अशा दोन्ही दिवशी येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे। परंतु या व्रतात रात्रीच्या वेळी चतुर्थी तिथीमध्ये चंद्राची पूजा करण्याचे महत्त्व असल्याने पौष महिन्यातील अंगारकी संकष्टी 6 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल। पंचांगानुसार पौष कृष्ण चतुर्थी तिथी 6 जानेवारी 2026 मंगळवारी सकाळी 8:01 सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 6:52 समाप्त होईल। जरी उदय तिथीची मान्यता असली तरी संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते। यासाठी 7 जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असेल तर 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळी चतुर्थी तिथी उपलब्ध आहे। त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीचे व्रत आणि पूजन 6 जानेवारी रोजीच केले जाईल। 6 जानेवारी रोजी संकष्टीच्या दिवशी 3 शुभयोग जुळून येत आहेत। सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:15 ते दुपारी 12:17 पर्यंत असेल। प्रीती योग पहाटेपासून रात्री 8:21 पर्यंत आहे आणि त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल। या दिवशी अश्लेषा नक्षत्र दुपारी 12:17 पर्यंत असून त्यानंतर मघा नक्षत्र असेल। 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:54 असेल। रात्री चंद्राला कच्चे दूध, फुले आणि अक्षता मिश्रित पाणी अर्पण करून अर्घ्य द्यावे। त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी 7 जानेवारी रोजी सूर्योदयानंतर व्रताचे पारण करावे।